आपले काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जर हरवले असेल आणि आपल्याकडं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याचा वेळ नसेल तर आपण घर बसले पण ऑनलाईन लॉस्टचा FIR रजिस्टर करू शकतो आणि ते कसं करायचं याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, हे बघा, आपल्याला लॉस्ट अँड फाउंडचा जो आहे तो रिपोर्ट करण्यासाठी आपल्याला mahapolice.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि याची जी लिंक आहे मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन। आता त्याच्यानंतर ह्या लिंकवर आल्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करून हे बघा, जिल्हा आणि पोलीस आयुक्त हे आपल्याला इथं पाहायला भेटेल। तर आपण ज्या पण जिल्ह्यातले असो किंवा आपला आयटम ज्या जिल्ह्यामध्ये हरवलेला आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर जसा आता माझा जो जिल्हा ठाणे, तर मी ठाणे सिलेक्ट करतो। तुम्ही तुमच्या अनुरूप वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर जे काय महाराष्ट्रातला जो पण जिल्हा तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्ही इथं निवडू शकता। तर चला, मी इथं ठाणे सिलेक्ट करतोय। आता ठाणे सिलेक्ट केल्यामध्ये बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये 3 म्हणजे यांनी विभाग केलेत। एक ठाणे शहर पोलीस स्टेशन, दुसरा ठाणे ग्रामीण आणि तिसरा आहे मीरा भाईंदर वसई विरार। तर यापैकी आपल्याला तुम्ही तुमचा जो आयटम लॉस झालेला आहे, तुमचा जो आर्टिकल लॉस झालेला आहे तो कोणत्या शहर म्हणजे ठाणे शहरच्या ज्युरिडिक्शनमध्ये किंवा ठाणे ग्रामीणच्या ज्युरिडिक्शनमध्ये किंवा मीरा भाईंदर वसई विरारच्या ज्युरिडिक्शनमध्ये। तर चला, मी ठाणे शहरचा पर्याय निवडतो, कारण यापूर्वी मी ठाणे ग्रामीणमध्ये म्हणजे ग्रामीण एरियाचे जे लॉस्ट अँड फाउंड आहे त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता। परंतु आता आज आपण या व्हिडिओमध्ये ठाणे शहर आयुक्त जे आहे त्याच्या वरती आपण लॉस अँड फाउंडचा रिपोर्ट कसा करायचा ते पाहूया। आता बघा, जसं आपण त्याच्यावर क्लिक केला, हा दुसऱ्या टॅबमध्ये आता ही वेबसाईट ओपन होणार आहे। हे बघा, ठाणे पोलीस, आणि तुम्ही ज्या अनुरूप ही सिलेक्ट करणार आहेत त्या पोलीस स्टेशनची वेबसाईट आता इथं दिसेल। ही जी आता वेबसाईट दिसते ही ठाणे सिटी शहर पोलीस स्टेशन आयुक्त कमिशनर त्यांची दिसते। आता याच्यामध्ये आपण स्क्रोल डाऊन केला तर आपल्याला हे बघा, ऑनलाईन सर्व्हिसेस अँड फॉर्म्स हे पण तुम्ही म्हणजे इथनं जर तुम्हाला माहिती याच्या अनुरूप भरायची असेल तर तुम्ही भरू शकता। आता आज आपल्याला बघायचं आहे लॉस्ट अँड फाउंड आयटम रिपोर्ट कसा करायचा। तर हे बघा, इथं ह्या आपल्याला लॉस्ट अँड फाउंड रिपोर्ट, त्याच्यानंतर त्याचबरोबर इथं आणखी दुसरे 3 टॅब पण दिसतात। रिपोर्ट टेनंट इन्फॉर्मेशन, लॉस्ट मोबाईल रिपोर्ट, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन। तर आता आपण पाहणार आहोत रिपोर्ट ऑफ लॉस्ट ऑर फाउंड। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा, लॉस्ट अँड फाउंड म्हणजे तुम्हाला जर एखादी वस्तू सापडली असेल तरी तुम्ही त्याचा रिपोर्ट करू शकता, किंवा तुमची कोणती एखादी वस्तू जी गहाळ झाली असेल त्याचाही तुम्ही इथं ऑनलाईन तक्रार करू शकता आणि घर बसल्या तुम्ही त्याची FIR ची कॉपी जी आहे ती मिळवू शकता। आता इथं रिपोर्ट टाईप, आता इथं लॉस्ट आयटम आणि फाउंड आयटम। तर तुम्हाला जर म्हणजे कोणती वस्तू भेटली असेल, मिळाली असेल तर तुम्ही फाउंड आयटम रिपोर्टमध्ये जाऊन तिथं रिपोर्ट करू शकता। तुमची कोणती वस्तू हरवली असेल तर लॉस्ट आयटम। तर चला, मी लॉस्ट आयटम सिलेक्ट करतोय। त्याच्यानंतर मग आर्टिकल टाईप। आता या आर्टिकल टाईपमध्ये इथं भरपूर ऑप्शन दिलेले आहेत। जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसन सिलेक्ट करा, आधार कार्ड, वोटर कार्ड, रॅशन कार्ड, एज्युकेशनल डॉक्युमेंट, स्टॅटिक इलेक्ट्रॉनिक इफ, आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमचा कोणता दुसरा अन्य डॉक्युमेंट असेल तर आधारवरती सिलेक्ट करायचं आहे। आता त्याच्यानंतर पोलीस स्टेशन, आता आपण इथं जे आहे ठाणे शहर पोलीस आयुक्त म्हणजे यांना सिलेक्ट केलेलं आहे। तर ठाणे शहर पोलीस आयुक्ताच्या अंतर्गत येणारे सगळे पोलीस स्टेशन तुम्हाला इथं पाहायला भेटेल। तुम्ही जर या ठाण्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा पोलीस स्टेशन जर सिलेक्ट केला असेल तर त्याच्या अनुरूप तुम्हाला तिथले जे पोलीस स्टेशन आहे त्याची यादी इथं पाहायला भेटेल, आणि तुमचा आयटम कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हरवलेला आहे तर ते तुम्ही इथनं सिलेक्ट करायचे। आता ते सिलेक्ट केल्यानंतर आता इथं तुमचा डेट, कोणत्या डेटला तुमचा हे आयटम जो आहे लॉस झालेला आहे किंवा गहाळ झालेला आहे
तर ती डेट सिलेक्ट करायची आहे। जर हे तुम्हाला महिना चेंज करायचा असेल तर महिना चेंज करू शकता, वर्ष चेंज करायचं असेल तर तुम्ही इथं वर्ष पण चेंज करू शकता। आणि वर्ष त्याच्यानंतर महिना आणि त्याच्यानंतर डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आणि किती वाजता घडलंय त्याच्या अनुरूप ते म्हणजे याच्या दरम्यान म्हणजे 2 वाजेच्या दरम्यान लॉस्ट झालेला आपण इथं म्हणजे नमूद करायचं। तसं म्हणजे हे जे मॅन्डेटरी आहे तेवढंच तुम्हाला इथं भरायचं आहे। जर हे अधिक माहितीसाठी समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं हे तारीख वगैरे हे मॅन्डेटरी नाही आहे, नाही भरलं तरी चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमची वस्तू कुठं हरवली ती जर माहीत असेल, त्याची डिटेल माहीत असेल तर तुम्ही इथं लिहू शकता, अन्यथा ते ब्लँक सोडू शकता। त्याच्यानंतर फुल नेम, आता इथं जर तुमचा ज्यांचा डॉक्युमेंट आहे त्यांचा फुल नेम इथं लिहायचं आहे ॲज पर आधार कार्ड। आधार कार्डवरती जसं नाव असेल तसंच नाव इथं लिहायचं आहे। त्याच्यानंतर ईमेल ID मॅन्डेटरी आहे, कॉन्टॅक्ट नंबर ते इथं टाईप करायचं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इथं अचूक टाकायचा आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती एक OTP गेलेला असणार आहे आणि तो OTP व्हेरीफाय गेल्यानंतरच तुमचा डिजिटली साइन रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करता येईल। त्याच्यानंतर इथं तुमचा जो रहिवासी ॲड्रेस आहे, रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तो इथं टाकायचा आहे। आधार कार्डचा नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे, मॅन्डेटरी नाही आहे, सोडू शकता। त्याच्यानंतर आर्टिकल डिस्क्रिप्शन इथं पण नक्की मॅन्डेटरी नसला तरी इथं तुम्ही आर्टिकल डिस्क्रिप्शन इथं टाईप करा, कारण काय जर तुम्ही FIR नोंदवल्यानंतर तुमचं आर्टिकल डिस्क्रिप्शन व्यवस्थित नसेल, आता जसा तुमचा मोबाईल सिम कार्ड समजा हरवलं आहे आणि तुम्हाला त्याची जर दुसरा नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावर FIRची कॉपी लागेल आणि त्याच्यामध्ये जर हे आर्टिकल डिस्क्रिप्शन नसला तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही। आता याच्यानंतर सिलेक्ट फाईल, आता जर तुम्हाला काही त्याच्या जे लॉस्ट आयटम आहे त्याच्या संबंधित काही तुम्हाला तुमच्याकडं झेरॉक्स कॉपी असेल तर त्याची स्कॅन कॉपी तुम्ही इथं लावू शकता आणि ती जी आहे मॅक्सिमम 5 MB पर्यंतची जी तुम्ही इथं अपलोड करू शकता। त्याच्यानंतर मग इथं या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, हा कॅप्चा कोड दिसतोय तो इथं टाईप करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला 1 टाइम पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल तो तिथं प्रोव्हाइड करून पुन्हा सबमिट केल्यानंतर तुमचा जो रिपोर्ट आहे तो या प्रकारे तुम्हाला इथं पाहायला भेटेल। आता इथं तुमचा जो पोलीस स्टेशन असेल तुम्ही जो निवडला असेल तो इथं तुम्हाला पाहायला भेटेल। त्याच्यानंतर ही इथं कंप्लेंट करणाऱ्याचं नाव, मोबाईल नंबर हे सगळी तुम्हाला इथं माहिती पाहायला भेटेल। आणि हे बघा हे डिजिटली अप्रूव्ड म्हणजे हे तुमचा जो रिपोर्ट आहे लॉस रिपोर्ट तो तुम्हाला इथं पाहायला भेटेल। दिस इज आणि इथं लिहिलं आहे नोटमध्ये, दिस इज द डिजिटली साइन डॉक्युमेंट अँड रिक्वायर्स नो सिग्नेचर पर IT Act 2008 इफ रिक्वायर्ड अप्रोच द कन्सर्न पोलीस स्टेशन फॉर पोलीस स्टॅम्प सिग्नेचर। जर तुम्हाला गरज भासली तरच तुम्हाला इथं म्हणजे जर तुम्हाला याच्यावरती म्हणजे पोलीस स्टेशनचा सही शिक्का पाहिजे असेल तरच तुम्हाला द्यायचं, अन्यथा जर तुमचा डिजिटली सिग्नेचरवर काम भागत असेल तर मग ते जायची गरज नाही। दिस ॲप्लिकेशन इज फॉर लॉजिंग रिपोर्ट ऑफ आर्टिकल लॉस इन ठाणे रुरल। आता इथं तुम्ही ठाणे ग्रामीण आपण सिलेक्ट केलेला या केसमध्ये, तर इथं ठाणे ग्रामीण तुम्ही तुमच्या अनुरूप म्हणजे इथं तुम्हाला ते पाहायला भेटेल। जसं तुम्ही जर पुणे शहर किंवा पुणे ग्रामीण किंवा अन्य कोणतं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तिथला तो इथं दिसेल। आणि अथॉरिटी इज इश्युइंग डुप्लिकेट डॉक्युमेंट आर्टिकल मे ऑब्टेन प्रूफ ऑफ आयडेंटिटी। या प्रकारे हे जे आहे तुम्ही रिपोर्ट घरबसल्या पण करू शकता, पोलीस स्टेशनला जायची गरज नाहीये। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लॉस्ट अँड फाउंड आर्टिकलचा रिपोर्ट करू शकतो आणि डिजिटली साइन रिपोर्ट आपण प्राप्त करू शकतो। तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।